नवी मुंबई की यातायात व्यवस्था अब हाईटेक होने जा रही है। शहर में अत्याधुनिक इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम यानी कि ITMS लागू किया जा रहा है। इस परियोजना के तहत 58 प्रमुख चौराहों और मार्गों पर AI आधारित स्मार्ट ट्रैफिक कंट्रोल सिस्टम लगाया जाएगा, जिसमें ट्रैफिक संचालन अधिक सुरक्षित, तेज और प्रभावी बनेगा। नवी मुंबई में शुरू की जा रही इस स्मार्ट ट्रैफिक परियोजना के तहत एडॉप्टिव ट्रैफिक कंट्रोल सिस्टम लगाया जाएगा, जो वाहनों की संख्या के अनुसार सिग्नल का समय स्वतः निर्धारित करेगा। इससे ट्रैफिक जाम और ईंधन की बर्बादी को में कमी आएगी। AI आधारित कैमरों की मदद से सिग्नल तोड़ने, गलत दिशा में वाहन चलाने और लेन नियमों के उल्लंघन पर स्वतः कार्रवाई होगी तथा ई-चालान जारी किए जाएंगे। आपातकालीन स्थिति में एम्बुलेंस और फायर ब्रिगेड के लिए ग्रीन कॉरिडोर भी लगाया जा सकेगा। PPP मॉडल पर लागू हो रही इस परियोजना से शहर की ट्रैफिक व्यवस्था तकनीक आधारित और अधिक प्रभावी बनने की उम्मीद है। फिलहाल नवी मुंबई स्मार्ट ट्रैफिक मैनेजमेंट की दिशा में बड़ा कदम बढ़ चुका है। उम्मीद है कि इस नई व्यवस्था से नागरिकों को जाम से राहत मिलेगी और सड़क सुरक्षा भी बेहतर होगी। समाजाच्या विविध स्तरामध्ये अतिशय दुःख आहे, यातना आहेत आणि त्या यातनांना थोडीशी मोकळी करण्यासाठी या जनता दरबाराची उभारणी आहे. मी नेहमीच म्हणतो की ज्या दिवशी जनता दरबारमध्ये कोणी येणार नाही त्या दिवशी माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. पण मी नेहमीच सांगतो की दरबार एकदा सुरू झाला तो उद्याला तो 12 तास असो 15 तास असो, तो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय आणि ते पण खुशीनं त्रागा मनामध्ये असतात. ते बाबाशे की दरदरच्या ठोकरा लोकांनी खाल्लेल्या असतात आणि म्हणून इथे आल्यानंतर ते पॅनिक असतात. त्यांना आवरता आवरता मला मुश्किल होते. कधी कधी कोणाच्या डोळ्यातून अश्रू येतात, कोणी क्रोधित झालेलं असतं. परंतु त्या भावना त्यांच्या काही चुकीच्या असं मी म्हणणार नाही. बारकाने बघितले हे जवळजवळ 80% मॅनमेड प्रॉब्लेम आहेत. मानवाने निर्माण केलेले हे सगळी समस्या आहे. 20% प्रॉब्लेम हे साधारण नॅचरली असते. यामध्ये आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणाऱ्या माणसाला तर आनंदच मिळतो. आता मी सकाळी 11 वाजता आलो, आपण पण हात साक्षीदार. माझं म्हणणं हे जर 12 वाजेपर्यंत चाललं नाही, 1 वाजेपर्यंत चाललं तर मला प्रॉब्लेम फक्त महापालिकेच्या आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांची कुचंबना होते. मी बसू शकतो. आता म्हणजे आपल्यासाठी जीवनाचा बंदोबस्त केला होता ना, दुपारी होता ना. माझी ही पण अपेक्षा आहे की सगळे ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी, महापालिका, सिडको, त्याच्यानंतर विविध सगळे, आता काही लोकांना रोलच नाहीये, मेरा नंबर कब लगेगा अशी जी परिस्थिती असते. आणि मला खरं म्हणजे वाईट वाटतं, ते लोक येतात, त्यांचा काम धंदा काय नसतो. माझी एकच इच्छा आहे, विनंती, सगळ्या म्हणजे अधिकारी वर्ग चांगल्या प्रकारचे काम करायला लागलेला. पूर्वी जो लिथार्जिकपणा होता तो सुधरत चाललेला आहे. आता काही प्रमाणामध्ये प्रत्येक खात्यामध्ये नालायकपणा आहे. आणि राज्यकर्ते, राजकारणी सुद्धा नालायकच आहेत ना. सगळे राजकारणी काय म्हणजे शुद्ध काय म्हणजे दुधासारखे नाहीत. अरे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला जाणीव व्हायला पाहिजे की जीवन जगताना आपण दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगलं पाहिजे. त्याच्यामध्ये फार सुखाचा मार्ग सापडतो. आणि आय एम सर्चिंग इट, नॉट आय एम गेटिंग इट. शोध नाही घेत, मला त्याचा आनंद मिळतो आणि मी करतो. आता खरं म्हणजे मागच्या काळामध्ये जनता दरबार रद्द झाला होता. आता आज किती टोकन आले मला नाही माहिती. 380 टोकन आले, परंतु लोक बनवणे 1,500च्या पेक्षा जास्त, कारण काही समूहामध्ये लोक आले ना. खरं म्हणजे एक ना एक दिवस असा यावा की गणेश नाईक जनता दरबारात आलेला आहे आणि कोणीच तिकडे फिरकला नाही. त्या दिवशी जय महाराष्ट्र करून टाकू आपण.